शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। मला जालना येथील पालकमंत्रीपद मिळालं आणि त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे। मिळालेली ही संधी अनुभव समजून मी घेत आहे। जर मला बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती आणि आनंद अधिक झाला असता, असे मत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नागपूर दौऱ्यावर व्यक्त केले। नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। माझ्या खात्यासंबंधित पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी मी आज नागपूरला आले आहे, असे सांगत नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपद स्थगितीबाबत मला याबाबत कोणतीही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। पंकजा मुंडे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की प्रत्येक वेळी तुम्हाला सारखेच काम करायला मिळेल असे नाही। मी 5 वर्ष कोणत्याही पदावर नसताना संघटनेचे पूर्ण वेळ काम केले आहे। जालना आणि बीड या दोन्ही ठिकाणांवर डबल लक्ष देण्याचा माझा प्रयत्न असेल। बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचे आम्हाला पूर्ण सहकार्य असेल याचा विश्वास आहे। आज मी नागपूर येथे जी आलेली आहे ती माझ्या डिपार्टमेंटच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे आणि डिपार्टमेंटचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता, त्यासाठी मी आलेली आहे। बोला आता काय रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा जो निर्णय आहे स्थगिती दिला आहे, काय सांगता? नाही, मला नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री मला त्याची काही कल्पना नाही। मला त्याची काही कल्पना नाही। माझा विषय माझ्या अखत्यारीत सुद्धा नाही। बीडचं पालकमंत्रीपद तुम्हाला किंवा धनंजय भाऊ दोघांना मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्या ठिकाणी तुम्हाला नाही बा, याच्यावर मी तर भूमिका आधीच व्यक्त केलेली आहे। मी प्रेसमध्ये ऑलरेडी त्याच्यावर बोललेली आहे आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे, बरेच लोक उत्साहात आहेत। तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते। प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही। जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं, 5 वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते। आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता, बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल। पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल। आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत, पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते, बीडची जनता इतके वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे। धनंजय मुंडेंचं काल दादांनी एक प्रकारे कौतुक केलं आहे, त्यांनी सगळ्या प्रश्नांना एक प्रकारे उत्तर दिलं असे त्यांनी। म्हणजे आता ह्याच्यावर मी काय उत्तर द्यायचं? मला काही माझा लॉजिकल प्रश्न नाही। मला काय माहिती त्या दोघांत काय संभाषण झालं याच्यावर तेच उत्तर देऊ शकतील, मी कसं देणार? कोण कोणाला काय म्हणाले याच्यावर मी कधी उत्तर देत नाही। माझ्या भूमिके पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने
बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।